काल काय बघितलं आपण? एनीवन फास्ट? हॅलो ऑनलाईन बोला. अभिजित, ज्ञानेश्वरी, हर्षदा, रोहन. Data source setting, remove column, Okay. keep row, remove row. Okay. What is the difference between transform and add column? When we perform when we changes in existing column, this is transformation. And add column when we need to add column, keeping your remaining column unchanged. Good. Online, anyone? What is the difference between transform and add column? बोला पटकन. विसरले? रोहन? सायली? बोला. सुचिता, विद्या. Hello sir, question repeat करा please. What is the difference between transform and add column? आपल्याला न्यू व्हॅल्यू घ्यायची असेल तर ऍड कॉलम करतो. न्यू व्हॅल्यू बरोबर आहे का? ऑफलाईन न्यू व्हॅल्यू पाहिजे असेल तर ऍड कॉलम. नाही नाही माहिती. ओके. ठीक आहे. ट्रान्सफॉर्म म्हणजे काय? एक मला जर मी कॅलेंडर लुकवर ट्रान्सफॉर्मेशन करतोय, ओके, मला यातून इयर एक्सट्रॅक्ट करायचं आहे, ह्याच्यातून इयर एक्सट्रॅक्ट करायचं आहे. जर मी ट्रान्सफॉर्मचा यूज केला तर जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते कुठे होणार आहे? एक्झिस्टिंग कॉलममध्येच. त्यामुळे डेटा लॉसचा चान्स जास्त आहे, राईट. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? जे काही तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करता त्या एक्झिस्टिंग कॉलममध्ये त्याचं आउटपुट देणार. बट ॲड कॉलम म्हणजे काय? जे काय आपण ट्रान्सफॉर्मेशन करणार त्याचा रिझल्ट कुठे देणार? तो एका न्यू कॉलममध्ये देणार. क्लिअर सगळ्यांना? क्लिअर. व्हॉट इज द यूज ऑफ डेटा सोर्स सेटिंग? ओके. इफ तुमच्याकडून फाईल कधी मिसमॅच वगैरे झाली तर काय होतं? सोर्स चेंज होतोय. जर तो सोर्स परत आणायचा असेल तर काय यूज करतो आपण? डेटा सोर्स सेटिंग. अजून काय बघितलं? देन कॉलम्स बघितलेलं, मॅनेज कॉलम्स वगैरे, देन टॉप रोज, बॉटम रोज, राईट. मर्ज एक बघितलेलं. ओके. ठीक. आता मी माझ्या सेल्स डेटावर जातो. ठीक आहे. ओके. सेल्स डेटाच्या जाण्याच्या आधी मी कॅलेंडर लुकअपमध्ये जातो. ठीक आहे. कॅलेंडर लुकअपमध्ये गेल्यानंतर आपण एक क्वार्टर फाइंड केलेलं, आठवत आहे? हां, क्वार्टर 1 समथिंग काहीतरी आलेलं आहे. बट 1 2 3 4 ह्यानी काय लॉजिक बनत आहे? जर मला माहीतच नसेल ते क्वार्टरचा कॉलम आहे तर इथं काय ते असं लिहून यायला पाहिजे होतं ना, QTR1, QTR2, QTR3, किंवा Q1, Q1, Q2, Q3 असं लिहून यायला पाहिजे ना. किती क्वार्टर असतात एका वर्षात? 4. 3 महिन्याचं एक, राईट. सो मला काय करावं लागेल? ही व्हॅल्यू रिप्लेस करावं लागेल. 1ला कशाने रिप्लेस करावं लागेल? QTR1नी, 2ला QTR2, 3ला QTR3, 4ला QTR4. मग ही कंडिशन झाली. कंडिशन झाली. ओके. जेव्हा तुम्हाला एखादी कंडिशन येते तेव्हा तुम्ही यूज करता कंडिशनल कॉलम. काय यूज करता? कंडिशनल कॉलम. ओके. जेव्हा मी ऍड कॉलम मध्ये जातोय, मला कशावर ऑपरेशन परफॉर्म करायचंय? क्वार्टर नावाच्या कॉलमवर करायचं. काय करायचंय? काय आलं? 1ला रिप्लेस करायचंय, 2ला रिप्लेस करायचंय, 3 आणि 4ला रिप्लेस करायचं. ओके. सो काय केलं मी? ऍड कॉलम मध्ये जातो आणि इथं कंडिशनल कॉलम म्हणून, ओके, त्या कंडिशनल कॉलमला क्लिक करतो. ओके. जेव्हा मी कंडिशनल कॉलमवर क्लिक केलं तर अशी काहीतरी पॉपअप विंडो ओपन झाली. त्यामध्ये फर्स्ट विचारत होतो कॉलम नेम, देन ऑपरेटर, देन व्हॅल्यू, अँड देन आउटपुट समथिंग काहीतरी विचारतो. ओके. मला कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं? क्वार्टर, राईट. कोणत्या? क्वार्टर. सो मी काय सिलेक्ट करणार? क्वार्टर. ऑपरेटर काय पाहिजे? इक्वल्स.
बरोबर ना, इक्वल्स ग्रेटर दॅन मोर दॅन, पण इक्वल्स पाहिजे ना आपल्याला. जर इक्वल टू, जर क्वार्टर इज इक्वल टू 1 असेल तर त्याचं आउटपुट काय पाहिजे मला, क्वार्टर 1. सो मी जस्ट शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो QTR 1, राईट. अगेन ॲड क्लॉज करतो एक. अगेन कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करणार आपण, क्वार्टरच. ओके, अगेन क्वार्टर सिलेक्ट करतो. इक्वल्स टू 2 असेल तर काय असेल ते माझं QTR 2. अगेन एक ॲड क्लॉज करतो. ठीक आहे, क्वार्टर 3 साठी अगेन क्वार्टर सिलेक्ट करणार, इक्वल्स 3, ते काय असेल QTR 3. अदरवाईज जे काय रिमेनिंग आहे, आता कोण काय रिमेनिंग आहे, क्वार्टर 4. सो इथे टाकणार QTR 4. देन ओकेवर क्लिक करतो. ओके, आलं व्हॅल्यू. QTR 1 रिप्लेस झाली, ऑटोमॅटिकली रिप्लेस झाली ना. काय आलं, कंडिशनल कॉलमिंग कसं वर्क करतं. एव्हरीवन ऑनलाईन. Yes, sir. ओके, ठीक. आता मी समजा माझ्या प्रोडक्ट लुकअपमध्ये जातो. ओके, प्रोडक्ट लुकअपमध्ये गेल्यानंतर माझ्याकडे 2 कॉलम आहे, प्रोडक्ट प्राइस आणि प्रोडक्ट कॉस्ट. ओके, काय, प्रोडक्ट प्राइस आणि प्रोडक्ट कॉस्ट. मला मिनिमम प्रोडक्ट प्राइस बघायची, मॅक्सिमम बघायची, ॲव्हरेज बघायची. म्हणजे माझा मॅनेजर आला, त्याला जस्ट चेकअप करायची की बाबा मॅक्सिमम प्राइस किती, व्हिज्युअलायझेशनच्या आधी चेक करायचं आहे, मिनिमम प्राइस किती, ॲव्हरेज प्राइस किती, बॅकएंडला चेक करायचं आहे त्याला. ओके, काय करायचं आहे, बॅकएंडला चेक करायचं. माझ्याकडे प्रोडक्ट प्राइस आहे आणि माझ्याकडे प्रोडक्ट कॉस्ट आहे. ओके, काय आहे, प्रोडक्ट प्राइस आणि प्रोडक्ट कॉस्ट. मला काय चेक करायची होती, जस्ट मिनिमम प्राइस आणि मॅक्सिमम प्राइस. ओके, मी त्या कॉलमवर सिलेक्ट करतो, केलं सिलेक्ट. डेटा टाईप, फर्स्ट डेटा टाईप चेक होल नंबरमध्ये करून घे. ओके, होल नंबरमध्ये केलं. जेव्हा मी होल नंबरमध्ये करतोय त्यावेळी इथं न्यूमरिकल्स जे कॉलम असतील ते ओपन झाले, लाईक स्टॅटिस्टिक्स, स्टँडर्ड, सायंटिफिक्स वगैरे. ओके, मला काय फाइंड आउट करायचं आहे, मॅक्सिमम. ओके, स्टॅटिस्टिक्समध्ये जावा, कुठे जावा, स्टॅटिस्टिक्समध्ये. आणि मला काय फाइंड करायचं, समजा आपण ॲव्हरेज फाइंड करू, ॲव्हरेज व्हॅल्यू फाइंड करू. मी ॲव्हरेज टाकलं, आली ॲव्हरेज व्हॅल्यू. इफ कधी कधी काय होतं, तुम्ही जेव्हा कंपनीमध्ये जाता तुम्हाला जस्ट एक व्हॅल्यू चेक करायचं आहे, बाबा ह्याची ॲव्हरेज प्राइस किती, ह्याची मॅक्सिमम किती. व्हिज्युअलायझेशन तुम्ही करणारच आहे युझिंग डॅक्स, पण मला बॅकएंडला पण माहीत पाहिजे ना बाबा हे असं फाइंड होतं. ओके, त्यामुळे आपण हे करतो. ओके, कळालं. काय केलं मी, त्या कॉलमला सिलेक्ट केलं आधी. ओके, त्या कॉलमला पर्टिक्युलर सिलेक्ट केलं. हे मला काय बघायची होती, काय माहिती होतं, ॲव्हरेज प्राइस. ओके, ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊ किंवा ॲड कॉलममध्ये जाऊ, काय प्रॉब्लेम. ओके, स्टॅटिस्टिक्समध्ये गेलो अँड देन मॅक्सिमम प्राइस बघतो. मॅक्सिमम प्राइस किती, 357. क्लिअर, ऑनलाईन क्लिअर, ऑनलाईन. ऑनलाईन. ओके, ठीक. आता तुम्ही ॲमेझॉनला जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला एक सिंगल प्राइस दिसते का डबल प्राइस दिसते. जर ॲमेझॉनला तुम्ही एखादं परचेस करता काय दिसतं, सिंगल प्राइस दिसते का डबल प्राइस दिसते, डबल प्राइस. डबल प्राइस. फर्स्ट काय असते, त्याची कॉस्ट असते, जी डिस्काउंट देऊन देते ती एक प्राइस असते, राईट. अशा 2 प्राइजेस असतात, बरोबर आहे, बरोबर आहे. ओके, आता माझा मॅनेजर आला आणि तो मला म्हणतोय, अथर्व माझी जी प्रोडक्ट प्राइस आहे त्यात 10% डिस्काउंट देऊन एक नवीन कॉलम क्रिएट कर, ती प्राइस असेल. का आलं क्वेश्चन, ह्याला 10% डिस्काउंट दे आणि एक न्यू कॉलम कर, त्यामध्ये जी 10% डिस्काउंटची प्राइस असेल ती दे. क्लिअर, सगळ्यांना क्लिअर, ऑनलाईन क्लिअर. येस. ओके, जेव्हा अशा कंडिशन्स येतात की समजा 10% डिस्काउंट द्यायचे वगैरे, तेव्हा ऑलवेज यूज स्टँडर्ड. ऑलवेज यूज स्टँडर्ड. स्टॅटिस्टिक्समध्ये काय मिळत होतं आपल्याला, मीन, मिडियम, मॅक्स, मॅक्स, मिनिमम, ॲव्हरेज वगैरे हे सगळं मिळतं. जेव्हा मी स्टँडर्डवर क्लिक करतो इथं काय दिसतंय, मल्टिप्लाय, सबस्ट्रॅक्ट, डिवाइड वगैरे, पर्सेंटेज, पर्सेंट ऑफ. ओके, किती पर्सेंट डिस्काउंट द्यायचं आहे, 10%. मग मल्टिप्लाय कसं करावं लागेल, 100 मल्टिप्लाय बाय 10 डिवाइड बाय 100 असंच पर्सेंटेज काढतो ना, 10% डिस्काउंट. ओके, मी मल्टिप्लाय करतो.
काय कशाने मल्टिप्लाय करणार सांगा. ऑनलाईन कोणते माईक चालू आहे प्लीज. Given price. हां 0.1 दिलं तर 90% डिस्काउंट बसेल. किती 0.9 राईट. किती 0.9 वाय 0.9 कसं तुम्ही कॅल्क्युलेट केलं 0.9. ओके 10 divided by 100 then मार्केट डिस्काउंट द्यायचं आहे 10%. राईट 100 रुपयाला जर 10% डिस्काउंट दिलं किती रुपये होते 90 रुपये. आणि 10 रुपयाचा डिस्काउंट म्हणून किती प्राईस आहे ना 90 रुपये. ओके मला इथं किती द्यायचं आहे 10% द्यायचं आहे. राईट 100ला ॲझ्युम करा 100%. ओके म्हणजे 1.0 ॲझ्युम करा. त्यातून मला किती डिस्काउंट द्यायचं आहे 10 divided by 100 किती येतं 0.1. 10 divided by 100 किती येतं 0.1. मग 1.0 मधून 0.1 झालं तर किती येतं 0.9. स्टॅटिस्टिक्स आहे बेसिक. ओके शेती किती मल्टिप्लाय करणार मी 0.9. जर मला 10% इंक्रीज प्राइस हवी असते तर किती दिलं असतं तुम्ही 10% डिस्काउंट नको मला 10% इंक्रीज पॉईंट हे हवी प्राइस हवी काय केलं असतं तुम्ही. राईट 1.1 100 मध्ये जस्ट ॲड करा 1.1. जर 50% द्यायची असते तर इंक्रीजेस 1.50. ओके आणि जर 20% डिस्काउंट द्यायचं असेल तर 0.8. 1.0 मायनस 0.2 किती झालं 0.8. कळतं ना स्टॅटिस्टिक्स का नाही. ऑनलाईन क्लिअर वाय 0.9. हॅलो बोला अभिजित हर्षदा स्मिता. सर मी लेट जॉईन झाली आहे बघावं लागेल ॲक्च्युली मी ऑफिसमध्ये आहे ना तेव्हा. ओके ठीक आहे काय प्रॉब्लेम. 0.9 का दिलं ते का आलं सगळ्यांना नक्की नक्की. ओके ओके क्लिक करतो. जेव्हा मी 10% डिस्काउंट देतो त्याची प्राइस किती आहे ती 31.5. म्हणजे मी माझी ओरिजिनल पण प्राइस टाकू शकतो आणि मला त्याच्यावर 10% डिस्काउंट द्यायचं आहे त्याची पण प्राइस मेन्शन करू शकतो. क्लिअर सगळ्यांना 10% डिस्काउंट कसं देतो 0.9 का केलं हे इम्पॉर्टंट का आलं. 100ला आपण काय केलं 1.0 असं ॲझ्युम केलं पूर्ण पर्सेंटमध्ये. आणि जर 10 divided by मी 100 करेल डिस्काउंट द्यायचं ना 10चं डिस्काउंट द्यायचं तर 10 divided by 100च करावं लागेल मला. जर 10 divided by 100 येईल किती येईल 0.1. एवढं तर माहिती ना बेसिक माहिती 0.1. 1.0 मधून 0.1 मायनस करा किती उरतात 0.9. 10% डिस्काउंट देऊन प्राइस झाली. ओके क्लिअर. जर तुम्ही इथं 0.1 दिलं असतं तर आन्सर काय आलं असतं 90% डिस्काउंट देऊन प्राइस झाली असते. ओके क्लिअर ऑनलाईन Okay, sir. क्लिअर. येस सर. गुड. काय आलं स्टँडर्ड काय आलं स्टॅटिस्टिक्स काय आलं यूज करू शकता तुम्ही आता तुमच्या जेव्हा प्रोजेक्ट येईल का पुढे जातील तर यूज करता येईल. काय यूज आहे काय इम्पॉर्टंट आहे एवढंच. आता मी काय करतो माझ्या सेल्स डेटामध्ये जातो. ओके सेल्स डेटा एकदा चेक करा सेल्स डेटा माझा. ओके सेल्स डेटामध्ये गेल्यानंतर काय दिसतं तुम्हाला एक सेल्सचा डेटा. ओके प्रॉपर त्यामध्ये ऑर्डर क्वांटिटी वगैरे टेरिटरी की वगैरे ऑर्डर लाईन आयटम वगैरे सगळं राईट. देन अगेन 2021 मध्ये जातो. 2021 मध्ये पण सेम आहे सेम. ओके अगेन 2022 मध्ये जातो. 2022 मध्ये पण सेम आहे. बट जेव्हा मला एखादं रिलेशनशिप बिल्ड करायचं असेल डिफरंट टेबल्स सोबत तेव्हा मला काय करावं लागेल इच सेल्सचा डेटा डिफरंट टेबल सोबत कनेक्ट करावा लागेल. जास्त हेक्टिक वातावरण म्हणजे हेक्टिक होईल जास्त राईट.
जर मी या सगळ्या गोष्टी अपेंड केल्या तर म्हणजे एकाखाली एक ऍड करत गेलो तो आणि एकाच टेबलवर ऑपरेशन परफॉर्म केलं तर कळतं मी काय म्हणतो कळतं मला सांगा 20चा डेटा सेम आहे, स्ट्रक्चर सेम आहे, 21चं पण स्ट्रक्चर सेम आहे, 22चं पण स्ट्रक्चर सेम आहे, राईट. तीन वेगवेगळे टेबल कनेक्ट करण्यापेक्षा आपण एकाच टेबलमध्ये सगळं टाकलं तर सोपं होईल ना, राईट. म्हणजे अपेंडची डेफिनेशन तुमच्या मते काय? 22चं का? येस, 20, 21 आणि 22. ओके. अपेंडची डेफिनेशन तुमच्या मते काय? मर्ज करणे. मर्ज करणे. कसं मर्ज करता? लास्टला ऍड करतो. लास्टला म्हणजे कसं? जर माझ्याकडे 3 फाईल्स, ओके, पहिल्या फाईल्सची लास्ट लाईन असेल तर त्याच्या खाली काय होणार? सेकंड टेबल असेल त्याचे ऍड होणार. देन त्याच्या खाली थर्ड टेबल असेल त्याचे ऍड होणार. म्हणजे जे मर्जिंग करते कसं करते? हॉरिझॉन्टली मर्ज करते. व्हर्टिकली करताय का मर्जिंग सारखं? नाही, हॉरिझॉन्टली मर्ज करताय. आपण म्हणजे काय? हॉरिझॉन्टली मर्ज. बट अपेंडला एक कंडिशन आहे. अपेंड केव्हा करू शकता तुम्ही? जर तुमच्या तिन्ही टेबल किंवा मोर दॅन वन टेबलचं स्ट्रक्चर सेम असेल तरच. आपल्याकडे 2020चं टेबल स्ट्रक्चर सेम आहे. टेबल स्ट्रक्चर म्हणजे काय? कॉलम नेम असं म्हणू शकता. कॉलम नेम 2020चं सेम, 21चं सेम आहे, 2022चं सेम. काय? टेबल स्ट्रक्चर सेम आहे. म्हणजे अपेंड कंडिशन काय होते? सॅटिस्फाय होऊ शकते. अपेंडची एकच कंडिशन आहे की टेबल स्ट्रक्चर सेम असायला हवं, अदरवाईज अपेंड होत नाही. सर जो डेटा आहे त्या डेटाच्या खालीच 21चं ऍड होणार, त्याच्या खालीच 22चं ऍड होणार का अपेंड मध्ये? येस. ओके, ठीक आहे. मी काय करतो? 2020 सिलेक्ट करतो. ठीक आहे. अँड होम टॅब मध्ये जातो. ओके, इथं अपेंड क्वेरीज म्हणून येते तुम्हाला. अपेंड क्वेरीज होम टॅबला लास्टला राईटला लास्टला आलंय. ते अपेंडवर क्लिक करतो मी. ठीक आहे. आपल्याकडे मोर देन किती टेबल आहे? 2 और मोर टेबल्स आहे. दॅट्स वाय 3 और मोर टेबल सिलेक्ट करा. काय ऍड करायचं आपल्या 2020 मध्ये? 21 आणि 22 जस्ट सिलेक्ट करा. 21 सिलेक्ट केलं, ऍड केलं. 22 सिलेक्ट केलं, ऍड केलं. 3 गोष्टी ऍड झाल्या. अँड देन ओकेवर क्लिक करतो. ओकेवर क्लिक करतो आणि ह्यातून जस्ट इयर एक्सट्रॅक्ट करतो. ओके, एक लक्षात, 2 मिनिट एक लक्षात. ह्यातून जस्ट इयर एक्सट्रॅक्ट करतो. जस्ट इयर एक्सट्रॅक्ट करतो, बाकी काही नाही. इयर एक्सट्रॅक्ट करणार, राईटला इथं क्लिक करतो, लोड मोडवर क्लिक करतो. आला तुमचा डेटा सगळा 20, 21, 22. ह्याला काय म्हणतो आपण? स्टॅटिक अपेंड म्हणतो. काय म्हणतो? स्टॅटिक अपेंड. पण मला सांगा, तुमचा मॅनेजर येतोय तो तुम्हाला 10 फाईल देतोय, रोज 10 फाईल देतोय सेम टेबल स्ट्रक्चरच्या. तुम्ही काय दरवेळेस न्यू सोर्समध्ये जाणार, ऍड करणार, मग इथं परत अपेंड करत बसणार का? नाही, ह्याला काहीतरी अदर वे पाहिजे. तेव्हा पिक्चरमध्ये येतं डायनॅमिक अपेंड. हे काय बघितलं आपण? स्टॅटिक अपेंड. काय बघितलं? स्टॅटिक बघितलं. आता डायनॅमिक अपेंड कसं वर्क होतं? डायनॅमिक अपेंडला काय असतं की एक फोल्डर असतो, त्या फोल्डरमध्ये आपण सगळा डेटा टाकतो सेम टेबल स्ट्रक्चरचा आणि तो फोल्डर इम्पोर्ट करतो. म्हणजे कसं? इकडे बघा, मी आता जातो होम टॅबमध्ये आणि त्यातून न्यू सोर्सेसमध्ये आणि फोल्डर सिलेक्ट करतो. फोल्डर सिलेक्ट करतो. केलं फोल्डर सिलेक्ट, कनेक्ट करतो. मला माहिती माझा फोल्डर कुठे आहे, माहिती तुम्हाला सगळ्यांना. पॉवर बीआयचा फोल्डर तुम्ही कुठे ठेवलं, ज्यामध्ये डेटा आहे तो तुम्हाला माहिती, मला माझा माहिती. कुठे? माझा डेस्कटॉपला आहे, पॉवर बीआय मध्ये. ओके, डेस्कटॉपला पॉवर बीआय मध्ये आणि ॲडव्हेंचरवर डेटा. ओकेवर क्लिक. ठीक केलं. काय केलं? फर्स्ट न्यू सोर्सेसमध्ये फोल्डर सिलेक्ट केला, त्या फोल्डरचा पाथ इथं टाकला. दॅट्स इट. अँड देन ओकेवर क्लिक करतो. त्या फोल्डरमध्ये जेवढे फाईल होते तेवढे आले कॅलेंडर लुकअप पासून ते टेरिटरी लुकअप. बट प्रत्येकाचं टेबल स्ट्रक्चर सेम आहे का? नाही, डिफरंट आहे. टेबल स्ट्रक्चर कोणाचं सेम आहे? फक्त 20, 21 आणि 22 सेल्स डेटा. ओके, ट्रान्सफॉर्म डेटा म्हणतो. जस्ट काय म्हणायचं? फक्त ट्रान्सफॉर्म डेटा, नॉट कंबाईन.
ओनली ट्रान्सफॉर्म डेटा आलं तुमचं. सगळे टेबल्स आले सगळे. आता आपल्याला टेबल्स कोणते ठेवायचे आहेत फक्त 20, 21 आणि 22. इथं राईटला क्लिक करा. केलं. हे टेक्स्ट फिल्टर म्हणून आहे. ओके, टेक्स्ट फिल्टरवर क्लिक करा आणि कंटेंट्समध्ये जा. ओके, काय ठेवायचं तुम्हाला? फक्त सेल्स डेटा. काय ठेवायचं आहे? फक्त सेल्स डेटा. त्या फाईलचं जस्ट नाव टाका फक्त सेल्स डेटा म्हणून. बाकी नका टाकू 21, 22 असं काही नका टाकू. फक्त सेल्स डेटा नाव टाका. टाकलं मी अँड देन ओकेवर क्लिक करतो. सर हे वाला स्टेप्स परत घ्या. राईट घेतो क्लिक मी. वाला. येस, परत घेतो 2 मिनिट. मी काय केलं? सेल्स डेटा इकडे लक्ष द्या. 2 मिनिट इकडे लक्ष द्या. तुम्हाला देतो मी चान्स. जस्ट इकडे लक्ष द्या. काय केलं मी? सेल्स डेटा सिलेक्ट केलं. ओके, त्यांनी काय दिलं? ऑटोमॅटिकली फिल्टर आउट केलं ते डेटा सेल्सचा आणि दिला त्यांनी रिटर्न केला 21, 20, 21 आणि 22 रिटर्न केलं. ओके, इथं डबल ॲरो दिसतं सगळ्यांना. काय डबल ॲरोवर क्लिक करतो. डबल क्लिक करतो. अँड देन ओकेवर क्लिक करतो. सोप लागतं. ह्याच्यातून अगेन काय करतो मी? इयर एक्स्ट्रॅक्ट करतो. काय करतो? इयर एक्स्ट्रॅक्ट करतो अगेन. इयर एक्स्ट्रॅक्ट करतो जस्ट. बाकी काही नाही. लोड मग करतो. ते एरर येतो बिकॉज ऑफ द डेटा फॉर्मॅट बरोबर नाही आहे प्रत्येकाचा, डेटमध्ये नाही, त्यामुळे एरर येतो. बट काय होतं, जेव्हा मी डायनॅमिक अपेंड केलं त्यांनी सगळ्याची फाईल मला इथं दिली 20, 21, 22. आता जर मला एखादं फोल्डर येतोय, समजा माझ्याकडे 2024चा सेल्स आला, मी काय करणार? तो फोल्डर घेणार आणि जिथं आपला पाथ आहे का, कुठे आहे आपला पाथ? पॉवर बीआयच्या फोल्डरमध्ये, तिथं जस्ट ती फाईल कॉपी पेस्ट करणार आणि इथं रिफ्रेश म्हणणार. होम टॅबला जाणार आणि इथं रिफ्रेश म्हणणार. ती फाईल ऑटोमॅटिकली ह्याच्यामध्ये लोड. याला म्हणतो आपण डायनॅमिक अपेंड. क्लिअर? स्टॅटिक अपेंड, डायनॅमिक अपेंड. डायनॅमिक अपेंड म्हणजे काय नाही, आपण फक्त एक फोल्डर घेतोय, त्यामध्ये सगळे माझ्या सेम स्ट्रक्चरच्या फाईल आहे आणि तो फोल्डर लोड केलाय. दॅट्स इट. ओके, ह्याला म्हणतो आपण डायनॅमिक अपेंड. ऑनलाईन क्लिअर? येस. स्मिता? सर क्लिअर. म्हणजे जेव्हा आपल्याला अपेंड डायनामिक करायचं असेल किंवा नॉर्मल करायचं असेल, तेव्हा आपल्याला पहिल्यांदा स्ट्रक्चर चेक करायला रिक्वायर्ड आहे, बरोबर? पहिल्यांदा ते बघणं required आहे. येस येस, टेबलचं स्ट्रक्चर फर्स्ट चेक करायचं. जर टेबलचं स्ट्रक्चर सेम नसेल तर अपेंड होत नाही. जर तुम्ही कॅलेंडर लुकअप आणि सेल्स डेटा अपेंड करायला गेलं ना, कॅलेंडर लुकअपचा पहिला रो काय? डेट आहे फक्त, राईट? डेटच्या पुढच्या सगळ्यांना नल 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 देत जाईल, त्यानुसार तो अपेंड होईल खालचा टेबल ओके, जो कॉलम अवेलेबल नाही त्याला नल देईल. म्हणजे आपल्याला जेव्हा अपेंड यूज करायचं तेव्हा स्ट्रक्चर सेम असणं सेम. रिक्वायर्ड आहे. येस येस, तर मी प्रायोरिटी ते आहे टेबल माझ्या स्ट्रक्चर राईट सेम. क्लिक करून ऑप्शन केला ना, तो मला परत हवा होता. ओके, काय केलं मी? जस्ट जेव्हा ओके, मी परत करतो लोड डेटा. तर त्याचे हेडर पण काय काय? कॉलम Yes. जो काय? सेम पाहिजे का तिन्ही फाईलचे? काय म्हणली? परत बोल. हेडर आहेत ना, हेडर ते पण सेम पाहिजे का तिन्ही पण फाईलचे? येस येस येस, जे हेडर्स आहेत ना ते सेम पाहिजे. तेच म्हणलं ना, कॉलम टेबल स्ट्रक्चर म्हणजे काय? बेसिकली सगळी कॉलम नेम त्यामधला डेटा सेम होता, त्याला टेबल स्ट्रक्चर म्हणतो आपण. तरच तुमच्या गोष्टी अपेंड होतील, नाहीतर नाही. ओके, क्लिअर? परत एकदा दाखवतो. काय केलं मी? फर्स्ट न्यू सोर्समध्ये गेलो, मोरमध्ये गेलो आणि फोल्डर सिलेक्ट केला. राईट? काय केला?
फोल्डर सिलेक्ट केला, कनेक्ट केला, आणि जिथं माझ्या सेम टेबल स्ट्रक्चरच्या फाईल आहे त्याचा मी पाथ दिला. आत्ता माझे कुठे आहेत त्या सगळ्या फाईल, आता मी सेपरेट फोल्डर नाही केलेला, पण सगळ्या फाईल कुठे आहेत माझ्या पॉवर बाय फोल्डरमध्ये. त्यामुळे काय केलं तर मी ब्राउज केला आणि तो फोल्डर सिलेक्ट केला. जेव्हा मी फोल्डर सिलेक्ट करतोय तेव्हा कंबाईन अँड ट्रान्सफॉर्म डेटा आणि ट्रान्सफॉर्म डेटा येतोय. ऑलवेज क्लिक ऑन ट्रान्सफॉर्म डेटा. जर कंबाईन अँड ट्रान्सफॉर्म केलं तर सगळा डेटा कंबाईन होणार आहे तुम्हाला, पण आपल्याला गरज आहे का सगळ्या डेटा कंबाईन करायची? नाही. आपल्या कोणत्या डेटाची गरज आहे? फक्त 3 फाईल्सची गरज आहे. सो मी काय केलं, ट्रान्सफॉर्म डेटावर क्लिक केलं. जेव्हा मी ट्रान्सफॉर्म डेटावर क्लिक करतो तेव्हा अशी काहीतरी विंडो येते. ओके, अशी काहीतरी फाईल्स येतात, ते सगळ्या फाईल्स येतात, म्हणजे बेसिकली ज्या ज्या प्रेझेंट आहे ते सगळ्या फाईल्स येतात. ओके, सो मला कोणत्या फाईल हव्यात? फक्त सेल्स डेटा. कोणत्या फाईल हव्यात? फक्त सेल्स डेटा. इथं क्लिक करा, राईटला ॲरो दिसता, स्मॉल ॲरो, क्लिक करा. टेक्स्ट फिल्टरमध्ये जा. तुम्ही असं पण जाऊ शकता, ऑर इथं सिलेक्ट ऑल देणार, डायरेक्ट 1 2 3 सिलेक्ट करा, 2021 2020, दॅट्स इट. ओके, बट टेक्स्ट फिल्टरचा मोस्ट ऑफ द यूज करायचा. ओके, टेक्स्ट फिल्टरमध्ये जावा, कंटेन्स करा. ओके, टेक्स्ट फिल्टरमध्ये जावा, कंटेन्स करा. कोणता डेटा हवा? फक्त सेल्स डेटा. सेल्स डेटा नाव टाका फाईलचं. फाईलचं नाव आहे तसं सेम टाकायचं. सेम नाही टाकलं तर डेटा अपेंड होईल. ओके, सेल्स डेटा अँड देन ओकेवर क्लिक करा. आलं तिन्ही फाईल आलं. देन इथे डबल ॲरो त्याच्यावर क्लिक करा आणि तो डेटा पूर्ण व्हॅलिड फॉर्मॅटमध्ये. अँड देन ओके. दिस इज युअर डायनॅमिक पेन. स्मिता का आलो? येस सर. सर जेव्हा आपल्याकडे 3च फाईलच्या फोल्डरमध्ये असतात फॉर एक्झाम्पल, तेव्हा आपण डिरेक्टली कंबाईन केलं असं, बरोबर? ट्रान्सफर काय परत एकदा. तुम्ही म्हणलात ना आपल्याला 3च खूप साऱ्या फाईल्स आहेत आपल्या फोल्डरमध्ये, Right, मग right, आपल्याला त्या 3च सिलेक्ट करायचे म्हणून तुम्ही ट्रान्सफर यूज करून त्याच्यात सर्व पर्टिक्युलर 3 फाईल्स चूज केल्या. येस, अजून एक ऑप्शन कंबाईन जो तुम्ही म्हणला यूज नाही करायचा, बिकॉज सगळेच टेबल इम्पोर्ट होतील. राईट. जेव्हा आपल्याला सगळाच डेटा हवा असेल, सगळेच टेबल सेम ठेवलेच असतील, तेव्हा आपण डायरेक्टली कंबाईन ऑप्शन यूज करून पुढे जाऊ शकतो. डायरेक्ट कंबाईन करू शकतो जेव्हा सगळेच टेबल स्ट्रक्चर सेम असते. बट आपल्याकडे टेबल स्ट्रक्चर फक्त तिघांचे सेम आहेत ना, बाकीच्यांचे आहेत का? नाही. त्यामुळे अपेंडची फक्त एकच कंडिशन लक्षात ठेवायची की बाबा जर टेबल स्ट्रक्चर सेम असेल तरच अपेंड होईल, नाही तर नाही. ओके, क्लिअर? ऑनलाईन क्लिअर? अभिजित, दोघांमध्ये डिफरन्स विचारला तर काय सांगावं? कशामध्ये? दोघांमध्ये दोघांमध्ये स्टॅटिक अँड डायनॅमिक. स्टॅटिक अँड डायनॅमिक. स्टॅटिक मध्ये काय होतं, आपण मॅन्युअली वर्क करतोय, राईट? फाईल घेतोय, ती इम्पोर्ट करतोय ह्याच्यामध्ये आणि अपेंड करतोय युझिंग अपेंड. पण डायनॅमिक मध्ये काय करतोय, आपण फक्त फोल्डरमध्ये फाईल्स टाकणार आहे, ऑटोमेशन केलं आपण काहीतरी. ओके, दिस इज अ डिफरन्स स्टॅटिक अपेंड अँड डायनॅमिक अपेंड. कोण विचारत नाही असं तुम्हाला डिफरन्स स्टॅटिक अपेंड डायनॅमिक अपेंड माहिती पाहिजे. ओके, क्लिअर? ठीक. आपण काय बघितलं, मर्ज बघितलं, अपेंड बघितलं. दोघांमध्ये डिफरन्स काय मर्ज आणि अपेंड मध्ये? ओके ओके, बरोबर आहे. ऑनलाईन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मर्ज अँड अपेंड? एनीवन? सर अपेंड मध्ये लास्टला ऍड होतं आणि मर्ज मध्ये कसं पण मर्ज होतं. कसं पण म्हणजे काय? म्हणजे ते असं आधे मध्ये कुठं पण सर. नाही, कसं पण म्हणजे काय? ते काय येड आहे का मर्ज? नाही मग कसं होईल? एनीवन, व्हॉट इज मर्ज, डिफरन्स बिटवीन मर्ज अँड अपेंड? अपेंड मध्ये रो ऍड होतात आणि मर्ज केल्यानंतरला कॉलम जॉईन करतात. ओके, पण तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगायला लागेल इंटरव्ह्यूला गेल्यावर. कसं सांगणार? अपेंड म्हणजे काय? हॉरिझॉन्टली ऍड होतं. अपेंड हॉरिझॉन्टली ऍड होतं, रो बाय रो बाय रो बाय रो ऍड होतात ना. आणि मर्ज व्हर्टिकली ऍड होतं, म्हणजे काय होतं, कॉलम्स ऍड होतात ना.
राईट साईड, राईट. ते कसे होतात, व्हर्टिकली ॲड होतात, व्हर्टिकली ॲड होतात, बरोबर ना. काय होतात, व्हर्टिकली ॲड होतात मर्ज. कळत आहे, दुसऱ्या 21 रॅन्डम ते डाटा 20 कॉलम ऍड होतं का साईडला कुठे. हा मर्जला एक नवीन कॉलम ॲड होता ना साईडला. आपण त्या दिवशी, आपण त्या काल काल आय थिंक फुल नेम बघितलं, जेव्हा तिन्ही मर्ज केलं तर एक न्यू कॉलम ॲड झाला, तो फुल नेम दिला ना त्यांनी. तो कुठे कसा ॲड होतोय, व्हर्टिकली ॲड होतोय. बट आता आपण बघितलं न्यू कॉलम क्रिएट केला का, नाही केला. तो खालीच डेटा हॉरिझॉन्टली ॲड होतोय, हॉरिझॉन्टली ॲड होतोय, रो बाय रो बाय रो ॲड होती व्हॅल्यू. याला म्हणतो अपेंड अँड मर्ज. क्लिअर. So append is append added is row by row Right. and merge मर्ज as व्हर्टिकल. राईट. सगळ्यांना कळालंय. डायनॅमिक, स्टॅटिक, अभिजित, हर्षदा, रोहन. Yes, sir. Yes, sir. ओके. हर्षदा, सायली, स्मिता, सुचित्रा. yes sir. Yes, sir. Yes. रोहन, झोपेत आहेस का. नो सर. मग काल नाही का. कळतंय सर. नक्की. हो. वाटत नाही तुझ्या बोलण्यावरून. ऑफलाईन काय नाही आलाच. सर ते काका आजार आहे, ओके ओके, पॅरालिसिस झाले म्हणून ते आलं. ठीक आहे, no problem. करून घेता आपण पटकन घ्या फाईल. एव्हरीवन ऑनलाईन अपेंड करून घ्या फाईल सगळे. लेक्चर चालू. ऑनलाईन डन एव्हरीवन. Yes. जे आपण डायनॅमिक अपेंड केलेले बघा सगळे फाईल आल्यात 20-21 वर ऑटोमॅटिकली. आपण ऍड करत बसलो का सेपरेट फाईल नाही. आता काय करा, तुमच्यासाठी एक टास्क आहे, एक क्रिएट करा फाईल 2024 नावाची सेल्सची. ती डायरेक्ट कॉपी पेस्ट करा तुमच्या फोल्डरमध्ये आणि इथं फक्त रिफ्रेश करा, बघा ती फाईल ऑटोमॅटिकली अपेंड झालेली आहे. ओके, एक टास्क आहे तुमचा, करता. कॅटेगरी प्रोडक्ट लुकअप. ओके, मी जेव्हा प्रोडक्ट लुकअपमध्ये जातो त्यामुळे इथं सगळं व्हॅलिड दाखवतो, व्हॅलिड, एरर, एमटी सगळे 0-0% आणि व्हॅल्यू 100% दाखवतो.
राईट. बट हे का दाखवतंय माहिती का, तुमचे जे परफॉर्मन्स होते म्हणजे जे काही कॉलमवर ऑपरेशन होते ते फक्त टॉप 1000 रोजवर होते. आपले 1000 रोज आहेत का फक्त, नाही त्यापेक्षा जास्त आहे. ओके, त्यामुळे ऑलवेज सिलेक्ट द एंटायर डेटा सेट. खाली ऑप्शन आहे बघा, कॉलम प्रोफाइलिंग बेस्ड ऑन टॉप 1000 रोज आहे खाली. जस्ट सिलेक्ट करा एंटायर डेटा सेट. जेव्हा तुम्ही एंटायर डेटा सेट सिलेक्ट करा तेव्हा तुम्हाला तो एरर दाखवेल किंवा एमटीज दाखवेल, जे तुमच्या पूर्ण डेटा सेटमध्ये असेल तेवढं. ओके, एकदा बघा मला दाखवते काहीतरी एरर 1%, एमटी समथिंग 0%, एरर 1%, असं काय दाखवतं तुम्हाला दाखवतं. प्रोडक्ट लुकअपमध्ये जावा आणि एंटायर डेटा सेट सिलेक्ट करा. नाही येतात का? काय चेंज सोर्स एरर येतो. आले तिथं काय आलंय का कोणाला 1%, 0%, 1% एरर आलाय? नाही आला, ठीक आहे. कस्टमर लुकअपमध्ये जावा, सगळे कस्टमर लुकअपमध्ये जावा. अगेन सिलेक्ट करा बेस्ड ऑन एंटायर डेटा सेट. इथं काहीतरी एमटी वगैरे येत असेल ना, समथिंग पर्सेंटमध्ये काहीतरी लेस दॅन 1% वगैरे एरर्स पण येत असेल तुमच्या, माझ्या मते तुम्हाला इथं आलेत एरर 1% वगैरे आलेत एरर. ओके, इफ ते जर एरर बघायचे असेल तर होवर करायचं, जस्ट माऊस त्याच्यावर 1% वर होवर करा. केला, माऊस द्या म्हणजे तिथं फक्त इथं 3 डॉट्स आहेत, 3 डॉट्सवर क्लिक करा. जर तुम्हाला बघायचे असतील एरर्स तर कीप एरर्स म्हणा. ओके, जर एरर्स बघायचे असतील तर कीप एरर्स म्हणा. कीप एरर्सवर क्लिक करा. पण मला एमटीचे एरर आहे, तुम्हाला एरर्स दिसतील तिथं. दिसतात ते एरर सगळ्यांना? नल व्हॅल्यूज एमटीचे का? ओके, ठीक आहे, एमटीच असतील सगळ्यांकडे. बट जे डेटा क्लिनिंगचं काम असतं, जेव्हा पॉवर बीआयकडे डेटा येतो, आपलं काम नसतं ते डेटा क्लिनिंगचं, ते असतं DBAच, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर असतात ना, ते त्यांचं काम असतं डेटा क्लिनिंग करणं. आपल्याकडे फक्त एक जे स्मॉल असतात एमटी रिमूव्ह करणं, एरर रिमूव्ह करणं, हे आपल्याकडे काम असतं स्मॉल, एक 5 मिनिटात काम होतं. ओके, जेव्हा असं लेस दॅन 1% वगैरे येईल तर जस्ट रिमूव्ह एमटी डायरेक्ट करायचं, तिथं क्लिक करा डायरेक्ट रिमूव्ह एमटी. जर तुम्हाला बघायचं असेल तर कीप एरर्समध्ये जायचं, जर डायरेक्ट बघायचं असेल तर डायरेक्ट रिमूव्ह एमटी किंवा रिमूव्ह एरर्स. ओके, करून घ्या सगळं. इथं आहेत रिमूव्ह एमटी. याला आपण एरर हँडलिंग म्हणू शकतो पॉवर BI मध्ये. काय म्हणू शकतो? एरर हँडलिंग. ऑनलाईन क्लिअर एव्हरीवन? येस सर. आजचे टॉपिक्स काय आले सगळ्यांनी? इझी आहे, घरी गेलो फक्त एकदा प्रॅक्टिस करा, होऊन जाईल. फक्त एकदा प्रॅक्टिस करा. कालची प्रॅक्टिस केली डिलिमिटरवाली, बस दॅट्स इट. तेवढं मी पण तुमची प्रॅक्टिस घेणार आहे, नका टेन्शन घेऊ. तुम्ही DAT बॅचला विचारू शकता त्यांची प्रॅक्टिस कशी असते. तुमची पण प्रॅक्टिस होणार आहे. जर पॉवर क्वेरी एडिटरपर्यंत झालं, मी तुम्हाला एक नवीन डेटा सेट देईल, तिथंच करायचं. एक 8 क्वेश्चन देईल, ते 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तुम्हाला कळेल बाबा ऑप्शन कुठला कुठे. ओके, डिफरंट डेटा सेटवर जेव्हा काम करतं तेव्हा इझी असतं. म्हणजे कसं, हा डेटा सेटला रट्टा झालेला असतो सेम. जेव्हा डिफरंट डेटा सेटवर काम करतं तेव्हा इझी होईल तुम्हाला. बाकीचे डेटा सेट म्हणजे कंपनी तुम्हाला किती डेटा सेट देते. ओके, क्लिअर ऑनलाईन? कंडिशनल कॉलम का आलं, स्टॅटिक अपेंड, डायनामिक अपेंड का आलं, मर्ज का आलं, डिफरन्स बिटवीन द मर्ज अँड अपेंड का आलं, एरर हँडलिंग का आली, 6 टॉपिक का आले. ऑनलाईन सगळ्यांना क्लिअर आहे आजचं? येस. जर कधी कधी काय होतं, माझं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे लोअर केसमध्ये असतं. अप्पर केस लोअर केस माहिती ना, मॅनेजर म्हणतो मला हे लोअर केसमध्ये, सॉरी अप्पर केसमध्ये करून दे, किंवा अप्पर केस असेल तर लोअर केसमध्ये करून. अशा जेव्हा गोष्टी येतात इथं फॉर्मॅट पेन आहे ॲड कॉलममध्ये, फॉर्मॅट पेन आहे, दिसतोय सगळ्यांना? किंवा ट्रान्सफॉर्ममध्ये पण आहे फॉर्मॅट पेन. तुम्हाला त्याच कॉलममध्ये ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे ना, नवीन कॉलम कशाला क्रिएट पाहिजे, तर त्याच कॉलममध्ये ऑपरेशन परफॉर्म करायचं असल्यामुळे ट्रान्सफॉर्म यूज करा. इथं फॉर्मॅट म्हणून पेन आहे सगळ्यांमध्ये टेक्स्ट कॉलममध्ये.
आहे. त्या फॉर्मॅटवर जेव्हा मी क्लिक करतो काय येते, लोअर केस, अप्पर केस, कॅपिटलाइज इच वर्ड, ट्रिम, क्लीन, ॲड प्रेफिक्स, ॲड सफिक्स. ओके, मला काय करायचं आता लोअर केसमध्ये करायचं. मी लोअर केसला सिलेक्ट करतो. झालं सगळं लोअरमध्ये. ओके, जर मला तेच परत अप्परमध्ये करायचं असतं, अगेन फॉर्मॅट पेनवर क्लिक करणार आणि अप्पर केस. ओके, जर मला कॅपिटलाइज इच वर्ड करायचं असेल तर काय होतंय बघ, मी कॅपिटलाइज इच वर्ड करतो. जे काही तुमचे लेटर असते ते काय होते, फक्त अप्पर केसमध्ये जाते. दॅट्स इट. ओके, देन ट्रिम. ट्रिम म्हणजे काय रे? कट करणं. म्हणजे काय कट करणं म्हणजे? एनीवन, ट्रिम म्हणजे काय? ट्रिम काय करतं, कसं वर्क करतं? तर तुमच्यामध्ये एखादा एक्स्ट्रा स्पेस वगैरे असेल तर काय करतं, जस्ट रिमूव्ह करतं. ओके, आपल्यामध्ये पण काहीतरी एक्स्ट्रा स्पेस वगैरे असेल, जेव्हा मी ट्रिम यूज केलं त्याने काय केलं, ते जे एक्स्ट्रा स्पेस असेल ते सगळे रिमूव्ह केले. त्याला ट्रिमिंग म्हणतो आपण. ओके, देन अजून काय होतं, क्लीन वगैरे, देन ॲड प्रेफिक्स अँड ॲड सफिक्स. दॅट्स इट. प्रेफिक्स म्हणजे काय माहिती ना, जे नावाच्या आधी लागतं, आणि सफिक्स नावाच्या नंतर. ओके, क्लिअर? फॉर्मॅट पेन. Yes, sir. स्प्लिट कॉलम आपण उद्या बघूया. ओके, अँड तुला सुट्टी द्यायची का नको? सांगा नको तुमच्याकडे. सर. माझी इच्छा होती सुट्टी द्यायची. ठीक सर आहे, उद्या आपलं ऑफलाईन झाली आहे फायनल. मला सोड. काय काय? उद्या ऑफलाईन येणार होते मी, उद्या मला सुट्टी आहे. ठीक आहे. नाही रे, झालं, करू आपण उद्या. इम्पॉर्टंट या. उद्या सगळ्यांनी या, ज्यांना ज्यांना ऑफलाईन जमतं त्यांनी या उद्या. ओके, उद्या काय ते नवीन शिकणार आहे. दररोज शिकतोच आहे नवीन, बट उद्या अजून जास्त नवीन शिकणार, म्हणजे थोडं आहे. ओके, ठीक आहे गाईज, थँक्यू. आणि सॉरी आज लेट झाल्याबद्दल, थोडं मला लेट झालं. सर मला थोडंसं स्क्रीन शेअर करायचं होतं. मी प्रॅक्टिस पूर्ण केलेली आहे. माझं पहिला डाउनलोड नंतर पॉवर बीआयच्या स्क्रीनवर येण्यासाठी मी नंतर करू का 5 मिनिटं? हो चालेल. ठीक आहे, ऑनलाईन जाऊ शकता तुम्ही. थँक्यू. लेक्चर पण करतोय अपलोड. काल केलेलं अपलोड, दुपारीच अपलोड केलं. येस स्मिता, कर शेअर स्क्रीन.